हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असा पानगळ्या तुम्हाला डिझाईन मी दाखवणार आहे. उंची 13.5, छातीची घडी 10.5, शोल्डर मुंडा 5.25 घेतलेला आहे. गळा रुंदी 2. गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथं मी 9 गळा उंची घेतलेली आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला. बघा, पानगळ्याचे बरेचसेच आकार मी ह्या आधीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. बघा, हा अशा पद्धतीने मी पानगळा ड्रॉ करून घेतलेला आहे. पानगळ्याचे भरपूर असे प्रकार आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. तर बघा, असा मस्तपैकी पानगळ्याला आकार देऊन घेतला आणि कट करून घेतला. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीचा पानगळा घेतलेला आहे. हे मेन फॅब्रिक सवच आहे. ह्याच्यावरती अस्तरचा गळा उलटा ठेवून घेतला. अगदी गळ्याला व्यवस्थित अशा आपल्याला टाचण्या पिना लावून घ्यायच्या आहेत. बघू शकता. आणि अगदी काठावरून असं आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन पकडत टिप मारायची. बघा, तो कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा फिरवून घेतला आणि परत आहे अशी टिप मारली. एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक होतं तर अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं. कटिंग करताना कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कटिंग करायचं आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे. कट्स देताना कुठेही आपली टिप कट होणार नाही हे लक्षपूर्वक बघायचं आहे. बघा, आता इथं खालच्या बाजूला सुद्धा मी अशी डायरेक्टच कमरपट्टी तयार करून घेणार आहे. इथं सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन पकडत एक टिप मारून घेतली. आता कमरेच्या आणि इथे एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं ते व्यवस्थित कटिंग करून घेतलं. कमरेच्या आणि गळ्याच्या मध्ये हात घालून हा आपला भाग असा उलटा करून घ्यायचा. अगदी व्यवस्थित उलट होईल अशा हिशोबाने घ्यायचं. आणि बघा, गळ्याला असा व्यवस्थित हाताने गळा प्रेस करत आपल्याला त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपली पानगळ्यावरती दाबटीप येईल. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला आणि परत अशी टिप मारायला चालू केली. अशा पद्धतीने संपूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. पाठीतल्या भागावर सुद्धा अशीच आपल्याला दाबटीप मारायची आहे. काय होतं, दाबटीप मारल्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येतं. बघा, हा भाग असा झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून मी एक्स्ट्राचा भाग कट करून घेते. बघा, इथं पानगळ्यावरती अशी मी सुंदर गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे. बघू शकताय, थोडीशी अर्धा इंचाला थोडीशी आपली लेस जास्त आहे. बघा, इथंपर्यंत बरोबर लावली. इथं थोडीशी खालच्या बाजूला एक्स्ट्रातून कट केली. बघा, आता परत ह्याची कोपरा खाली घातला, सुई खाली ठेवली आणि लेस फिरवून घेतली. बघा, आणि त्याच्यावरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे लगेच. बघू शकताय तुम्ही. बघा, आता ह्या बाजूला ही लेस मी दुसऱ्या पद्धतीची लेस लावणार आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. बघा, ही इथं लेस मी अशी वापरत आहे. बघा, अगदी काठावरून ही लेस अशी मी इथं लावून घेणार आहे. बघा, इथं बरोबर कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा थोडासा फिरवून मी परत लेस आहे अशी जॉईन करत आहे. इथं थोडीशी लेस एक्स्ट्रा कट केली आणि आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. लगेच ह्याच्यावरती आपल्याला डबल टिपसुद्धा टाकून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या लाईनमध्ये सुद्धा अशी सुंदर लेस लावून घेणार आहे. तुम्हाला हवी असेल तर ह्या बाजूला तुम्ही दुसऱ्या कलरची सुद्धा लेस लावली तर चालेल, पण माझं साडी ब्लाऊज एकाच कलरचं असल्यामुळे मी परत अशीच इथं लेस लावत आहे. तुम्हाला इथं हवे असेल तर तुम्ही इथं फ्रिलसुद्धा करून लावू शकता. तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे फ्रिलचा.
बघा. आणि इथं 4.5 इंच उंचीच्या आणि अर्धा इंच रुंदीच्या पाठीतल्या टक्स दोन्ही अशा छानपैकी मी मारून घेतलेल्या आहेत. बघू शकताय. तुम्हाला हवे असेल तर इथं तुम्ही लटकनसुद्धा लावू शकता, पण कस्टमरला इथं लटकन नको आहे. बघा, सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. आणि अशाच डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.